नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काही बातम्या म्हणण्यापेक्षा कुजबूज असं आपण म्हणू, कारण राजकारणातल्या बातम्या या थेट आपल्यासमोर येत नाहीत आणि ज्या थेट बातम्या आपल्यासमोर येतात त्या सहसा खऱ्या असतात असं नाही. ते पोस्चरिंग असतं, म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न असतो आणि खऱ्या घडामोडी ह्या मागे कुठेतरी पडद्याआड चालू असतात. आणि त्यामुळे आपल्याला अशी हस्ते परहस्ते मिळालेली जी माहिती असते ती किती खरी आणि किती खोटी हे तपासून घेणं अगत्याचं असतं, असं निदान मी तरी मानतो. आणि त्यामुळे मला मिळालेली माहिती आणि त्याचे इतर धागेदोरे मी एकमेकाशी ताडून बघत असतो. काल परवाची एक गोष्ट अशी आहे की बीडला जी अजितदादा यांच्या गटातर्फे उत्तर सभा झाली, म्हणजे आधी 10 दिवस शरद पवारांनी बीडमध्ये काही जी सभा घेतली होती त्याला चोख उत्तर द्यायचं म्हणूनच अजितदादांच्या गटाकडून ही धनंजय मुंडे यांच्या पुढाकाराने बीडमध्ये सभा घेण्यात आली. अजितदादा आणि त्यांचा सगळा सहकाऱ्यांचा गोतावळा तिथे होता. प्रफुल्ल पटेल होते, चंद्रकांत छगन भुजबळ होते किंवा इतर अनेक नेते होते. त्याला उत्तर देण्यासाठी शरद पवारांनी कोल्हापूरची सभा घेतली असं म्हणतात. पण त्यापेक्षाही ज्या प्रकारे तिथे छगन भुजबळ आणि सरळ शरद पवारांवर हल्ला चढवला, आणि तो हल्ला चढवला हरकत नाही, पण त्यातला एक भाग अतिशय महत्त्वाचा आहे की ज्याचं उत्तर देण्याची हिम्मत शरद पवारांना झालेली नाही. छगन भुजबळ यांनी जे प्रकरण बाहेर उकरून काढले 20 वर्ष जुनं, जवळजवळ तेलगी स्टॅम्प घोटाळा आठवतो तुम्हाला? ज्या प्रकरणामुळे भुजबळांना आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा आणि गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. ते प्रकरण भुजबळांनी अचानक उकरून काढलेलं आहे, अचानक उकरून काढले. आणि आपल्याला कसं आपला संबंध नसताना त्यात गोवून आपला बळी शरद पवारांनी घेतला असा सूर भुजबळांनी त्या बीडच्या सभेमध्ये लावला आणि थेट शरद पवारांवर हल्ला चढवला. लपवा छपवी बिलकुल नाही, थेट हल्ला चढवला. आणि त्याला उत्तर देताना किंवा त्यावर खुलासा देताना शरद पवारांनी फारसा गाजावाजा किंवा तपशील देण्याचं टाळलेलं आहे. भुजबळांचा राजीनामा तेव्हा घेतला नसता तर काय झालं असतं, असा एक प्रकारे प्रश्न उपस्थित करून भुजबळांना तुरुंगात जाण्यापासून वाचवलं अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली. पण छगन भुजबळ यांनी बीडमध्ये जे गंभीर आरोप तेलगी प्रकरणामध्ये शरद पवारांवर केले ते पवारसाहेबांनी खोडून काढलेले नाहीत, नाही खोडून काढलेले. आणि भुजबळ किती थेट बोललेत बघा की त्या यादीमध्ये जसं माझं नाव होतं तसं पवारसाहेबांचं सुद्धा नाव होतं. किती स्पष्ट, कुठलाही आडपडदा नाही, कुठलंही सूचक अलंकारिक शब्द नाही. थेट तेलगी प्रकरणामध्ये शरद पवारांचं नाव असताना सुद्धा माझा बळी घेण्यात आला, पण स्वतः साहेब नामानिराळे राहिले असा हल्ला भुजबळांनी बीडच्या सभेत केला होता आणि अजितदादा, प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत केला होता. त्याला उत्तर देण्यासाठी कोल्हापुरात शरद पवार जे काही बोलले त्यातून एकही मुद्दा छगन भुजबळ यांचा खोडला गेला नाही. आणि ही शरद पवारांची बोलले ना ते भुजबळ, ते खरं आहे. शरद पवार दादा कोंडकेंसाठी डबल अर्थी वाक्य बोलायला लागलेले आहेत. तुम्हाला आठवतं देवेंद्र फडणवीसांनी काही महिन्यांपूर्वी खुलासा केला की आमची सगळी राष्ट्रवादी बरोबरची बोलणी सर्वोच्च नेता असलेल्याशीच झालेली होती
अगदी जिल्ह्याचं पालकमंत्रीपद, कुठची महामंडळं कोणाला, इथपर्यंत तपशीलवार खाती कोणाला हे ठरलं होतं. आणि ते सर्वोच्च नेत्यांशी म्हणजे शरद पवारांशी ठरलं होतं. हे देवेंद्र फडणवीसांनी त्या 2.5 दिवसाच्या सरकारचा गौप्यस्फोट करताना काढलं होतं. तेव्हा शरद पवार काय म्हणाले होते की आपला त्यात हात नव्हता असं 2 वर्ष सांगणारे शरद पवार नंतर सांगतात ती गुगली होती, ती गुगली होती, त्यांनी विकेट दिली, आम्ही घेतली. म्हणजे आपण होतो याची कबुली थेट न देता आपण सगळा गेम केला आणि नामानिराळे राहिलो याची कबुली शरद पवार देतात, हे विसरू नका, विसरू नका मित्रांनो. आणि आणखी पुढे कोणीतरी विचारल्यावर ते सांगतात जर ते सरकार झालं नसतं तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का. म्हणजे शरद पवारांना असं सुचवायचं आहे की जर ते 2.5 दिवसाचं सरकार होऊन राष्ट्रपती राजवट उठली नसती तर जणू काय सरकार झालं नसतं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते. इतकं आयुष्य वैधानिक आणि संसदीय राजकारणात घालवलेल्या शरद पवारांना इतकी साधी गोष्ट माहिती नाही आहे की ज्या वेळेला आमदारांचं बहुमत राज्यपालाला दाखवलं जातं तेव्हा राष्ट्रपती राजवट उठवावीच लागते. त्यासाठी 2.5 दिवसाचं तकलादू सरकार बनवावं लागत नाही. पण समोर सगळी खुळ्या पोरांची गर्दी जमवायची कॅमेरा घेऊन आणि त्यात आपल्याला पाहिजे त्या थापा ठोकायच्या, असं जे काय करत होते शरद पवार त्याला छगन भुजबळांनी बीडच्या सभेतून थेट आव्हान दिलं, थेट आव्हान दिलं की जर तेलगी आणि त्याच्या चौकशीचं आरोपपत्र आणि घ्यायचं म्हटलं तर त्यात शरद पवार हे सुद्धा नाव होतं. आता गंमत लक्षात घ्या की छगन भुजबळ आज दंड ठोकून शरद पवारांच्या विरोधात मैदानात उतरलेले आहेत, लपून छपून नाही. बाकी कोणी नसेल पण छगन भुजबळ थेट रोजच्या रोज नित्यनेमाने मिळेल तिथे शरद पवारांना रक्तबंबाळ करून सोडणारे आरोप करतायत, वक्तव्य करतायत. आणि शरद पवार त्यातला कुठलाही मुद्दा खोडून काढण्याच्या स्थितीत नाही आहेत. पण छगन भुजबळ विरोधी गटात आहेत. शरद पवारांचं नेतृत्व झुगारून अजितदादांबरोबर गेलेले आहेत. आणि त्यामुळे असं म्हणावं लागतं जे आरोप अजितदादा थेट करू शकतात ते आपल्या तोंडून बोलण्यापेक्षा ते छगन भुजबळांकडून बोलून घेत आहेत काय असं वाटतं. कारण ज्या अनुभवातून छगन भुजबळ गेले त्याच अनुभवातून वारंवार अजितदादांना सुद्धा जावं लागलेलं आहे. अगदीच फार पूर्वीची गोष्ट घेऊ नका, काल परवा 2 मे बरोबर 2 महिन्यापूर्वी 4 महिन्यापूर्वी, मला वाटतं मे जून जुलै ऑगस्ट 4 महिन्यापूर्वी 2 मेला शरद पवारांच्या राजकीय आत्मचरित्राचं विस्तारित आवृत्ती प्रकाशन होतं. तिथे अचानक शरद पवारांनी आपल्या राजकीय निवृत्तीची घोषणा केली आणि जो तमाशा झाला त्या तमाशामध्ये अजितदादांना ठरवून एकाकी पाडण्यात आलं की अजितदादांना शरद पवार नकोत असं चित्र निर्माण करण्यात अजितदादांची सुद्धा मदत शरद पवारांनी घेतली होती. कारण शरद पवारांनी स्पष्टपणे सांगितलं की हे 1 मेला सांगणार होतो आणि त्याविषयी मी अजितला बोललो होतो, पण तिथला कार्यक्रम BKC मधला वज्रमुठीचा होता म्हणून 1 दिवस पुढे ढकललं. आणि तिथे अजितदादा परत तो राजीनामा किंवा ती निवृत्ती स्वीकारावी आणि नवं नेतृत्व तयार करावं ही बाजू लावून धरत होते. पण अजितदादा त्या सगळ्या गर्दीमध्ये गदारोळामध्ये एकाकी पडले होते. म्हणजे परत एकदा शरद पवारांनी आपल्या पुतण्याला एकाकी पाडलं, तोंडघशी पाडलं. आणि त्याच्या वेदना जितक्या भुजबळांच्या आहेत तितक्याच वेदना ह्या अजितदादांच्या आहेत. पण आता अजितदादा हे उपमुख्यमंत्री म्हणजे एका जबाबदार पदावर बसल्यानंतर संजय राऊत यांच्यासारखी वायफळ किंवा उद्धव ठाकरे यांच्यासारखी निरर्थक बडबड करणं हा त्यांचा स्वभाव नाही. म्हणून आपल्या मनातलं
छगन भुजबळांनी बोलायचं ही जबाबदारी जणू काय त्यांच्यावर सोपवलेली दिसते. पण ठीक आहे, भुजबळ विरोधी गटात आहेत. शरद पवारांचं नेतृत्व ज्यांनी झुगारलंय त्या गटामध्ये छगन भुजबळ आहेत. पण मग जितेंद्र आव्हाडांचं काय? जितेंद्र आव्हाडांनी भुजबळांना उत्तर देताना शरद पवारांची उरली सुरली लंगोटी पण काढून टाकली. भुजबळांनी नुसता आरोप केला होता की त्यात पवारांचं सुद्धा नाव होतं, पण त्याला उत्तर देताना ट्विट करतात जितेंद्र आव्हाड आणि त्यात इतरही नावं आणतात की 10 आरोपींची नावं होती. त्यावेळचे भारत सरकारचे अटर्नी जनरल यांनी मला दिल्लीला बोलवून घेतलं आणि CBIने तयार केलेली चार्जशीट आरोपपत्र मला दाखवलं. त्यामध्ये जी 10 नावं होती त्या 10 नावाविषयी जितेंद्र आव्हाडांना भारताचे सहाय्यक अटर्नी जनरल मत विचारतात आणि ते सांगतात तुम्ही याविषयी शरद पवारांशी बोला. आणि पुढे जेव्हा प्रत्यक्षात 2 महिन्यांनी आरोपपत्र दाखल होतं त्यामध्ये मूळची आरोपपत्रामध्ये मूळ असलेली 10च्या 10 नावं गायब होती. याची ग्वाही खुद्द जितेंद्र आव्हाड देत आहेत. म्हणजे जितेंद्र आव्हाड सांगतायत की CBIच्या कामामध्ये शरद पवार सुद्धा ढवळाढवळ करत होते. तुम्हाला आठवतं मित्रांनो, अश्विनी कुमार नावाचे केंद्रीय मंत्री होते आणि त्या केंद्रीय मंत्र्यांनी, केंद्रीय कायदा मंत्री होते, त्यांनी कोळसा घोटाळा प्रकरणाचं CBIकडून चौकशी चालू होते त्यातलं एक प्रतिज्ञापत्र बघायला मागितलं म्हणून सुप्रीम कोर्टाने ताशेरे मारले आणि अश्विनी कुमार यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. UPAच्या काळामध्ये सगळ्या तपास यंत्रणांमध्ये सत्तेत बसलेल्या मंत्र्यांची किती ढवळाढवळ होती याची तेव्हा चर्चा झाली आणि सुप्रीम कोर्टाने तर CBIला सरकारचा पोपट म्हटलं होतं. तसे काही आज कुठल्याही कोर्टाने म्हटलेलं नाही. पण कोर्टाचा ताशेरा लक्षात घेतला तर राजकीयदृष्ट्या केंद्रीय तपास यंत्रणाचा सर्रास आणि सरसकट वापर UPAच्या काळात होत होता. याच्यावर एक प्रकारे कोर्टाकडून शिक्कामोर्तब झालं होतं. आणि आता फक्त कायदे मंत्रीच नाहीत, फक्त राहुल गांधी किंवा सोनिया गांधी जे मंत्र सरकारच्या बाहेर बसले होते तेच तपास यंत्रणा आणि सरकारच्या कारभारात हस्तक्षेप आणि ढवळाढवळ करत होते असं नाही. तर शरद पवार सुद्धा CBIच्या कामकाजामध्ये ढवळाढवळ करत होते. कोणाला अडकवायचं कोणाला सोडवायचं हे शरद पवार CBIला सांगत होते. याची ग्वाही देणारा ट्विट हा जितेंद्र आव्हाडांनी केलेला आहे. आणि जितेंद्र आव्हाड हे शरद पवारांच्या किती जवळचे आहेत हे महाराष्ट्रातल्या शेंबड्या पोराला सुद्धा माहिती आहे. त्यामुळे भुजबळांना उत्तर देताना जो काही खुलासा जितेंद्र आव्हाडांनी केला त्यामुळे शरद पवार अधिक फसलेले आहेत आणि ते फसलेत हे लक्षात आल्यानंतर तो ट्विट होता तो डिलीट करण्यात आला. पण तो अनेकांनी स्क्रीनशॉट घेऊन ठेवल्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांना तोंडघशी पाडलं हे स्पष्ट झालं. पण खरोखरच जितेंद्र आव्हाड यांनी अनवधानाने चुकून आगाऊपणा करताना शरद पवारांना तोंडघशी पाडले का, सापळ्यात आणून अडकवून दिले का? मला तसं वाटत नाही मित्रांनो, मला नाही तसं वाटत. जितक्या प्रामाणिकपणे शरद पवारांवर सूड उगवल्यासारखे छगन भुजबळ बोलतात तितकंच सावधपणे पण उद्या आपलाही शरद पवार बळी देतील म्हणून शरद पवारांना आताच अडकवून टाका म्हणून जितेंद्र आव्हाड असं ट्विट करत नसतील याचा पुरावा काय मित्रांनो? काय गरज होती शरद पवारांनी असले खुलासे द्यायला? जितेंद्र आव्हाडांना नेमलंय का? एक सरळ नावाचा कोणतरी अटर्नी जनरल होता त्याचं नाव पण जितेंद्र आव्हाडांनी सांगितलंय. म्हणजे ज्याचा इन्कार शरद पवारांना सुद्धा करणं अशक्य आहे. कारण उद्या सगळं उलटापालट व्हायला लागली तर तो सरळ नावाचा वकील सुद्धा
शरद पवारांच्या विरुद्ध साक्ष द्यायला उभा राहील आणि त्याला साक्षीदार म्हणून जितेंद्र आव्हाड पुढे आणतात, तेव्हा ते शरद पवारांच्या विश्वासातले आहेत की छगन भुजबळांच्या विश्वासातले आहेत, अजितदादांच्या विश्वासातले आहेत जितेंद्र आव्हाड, की देवेंद्र फडणवीसांचे छुपे हस्तक आहेत? हा प्रश्न विचारावा लागतो. आता मी पहिल्यांदा सुरुवातीला तुम्हाला म्हटलं कुजबूज, त्या बातमीकडे येतो, कारण ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर त्या कुजबूज जी होती तिचे धागेदोरे सापडायला लागतात. तुम्हाला माहिती आहे, मी दिल्ली मुंबई असा ये जा करून राहत असतो, कधी 2 आठवडे इकडे 2 आठवडे तिकडे. दिल्लीत असताना माझ्या कानावर एक कुजबूज आली होती की 2 मे रोजी पवारसाहेबांनी जे निवृत्तीचं नाटक केलं तिथून परत यू टर्न घेतला, तो त्यांना महाग पडलेला आहे. तो एका राजकीय दबावासाठीच त्यांनी निवृत्त व्हायचं ठरवलं होतं, पण अचानक त्यांनी यू टर्न घेतला आणि त्यामुळे आता यू टर्नला जागा ठेवायची नाही, इथपर्यंत त्यांची चारी बाजूने कोंडी करायचं राजकारण सुरू झालेलं आहे. त्यातलं पहिलं खेळी जी होती ती अजितदादांना 40 आमदारांसकट फोडून पवारांच्या राजकीय पक्षाची फौज त्यांच्यापासून हिरावून घेणं हे पहिलं पाऊल होतं. यानंतर देखील पवारसाहेब हे जर झुंजण्याचा आव आणणार असतील तर पुढच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी आजपर्यंत त्यांना जी कायद्यातून सवलत मिळत राहिली ती काढून घ्यायची आणि कायद्याच्या कचाट्यात शरद पवारांची घुसमट करून टाकायची असा डाव खेळला जाणार आहे. हीच मला 2-2.5 महिन्यापूर्वी दिल्लीत मिळालेली कुजबुजीची बातमी होती. ती आता भुजबळ आणि जितेंद्र आव्हाड या त्यांच्याच जुन्या 2 बगलबच्च्यांकडून ज्या प्रकारची माहिती पुढे आणली जाते त्यातून त्या कुजबुजीला आधार आणि दुजोरा मिळताना दिसतोय. आणि काल परवा मी कोल्हापूरला गेलो होतो, तुम्हाला माहिती आहे, एका कार्यक्रमासाठी. तिथे देखील आणखी एका राष्ट्रवादीच्या जवळच्या असलेल्या व्यक्तीकडून मला कळलं की 2 मे रोजी जे निवृत्ती नाट्य शरद पवारांनी चव्हाण सेंटरमध्ये रंगवलं होतं त्याच नाटकाचा दुसरा प्रयोग येत्या 1.5-2 महिन्यात होईल. प्रकृती अस्वास्थ्यामुळे किंवा धावपळ जमत नसल्यामुळे आपण आता राजकारणातून बाजूला होत आहोत अशी घोषणा अचानक शरद पवार करतील आणि आपली सगळी जबाबदारी वारस म्हणून सुप्रियाताईंकडे सोपवतील आणि हे नाट्य येत्या 1.5-2 महिन्यात होईल अशी ती बातमी आहे. मला अधिकृतरित्या कोणीही सांगे, ही कुजबूज आहे, मी आधीच सांगतो. त्याच्यावर ज्यांना विश्वास ठेवायचा त्यांनी ठेवा. मला 2 महिन्यापूर्वी 1.5 महिन्यापूर्वी कळलेली बातमी आहे कुजबूज. पण ज्या वेळेला छगन भुजबळ उघड आरोप करतायत आणि जितेंद्र आव्हाड ज्या पद्धतीत उत्तर देऊन आपल्याच नेत्याला अधिक गर्तेत ढकलतायत ते बघितल्यानंतर मात्र डाव खेळणारे कोणतरी वेगळे आहेत आणि ते चहूकडून शरद पवारांची कोंडी करतायत अशी शंका घ्यायला जागा निर्माण झालेली आहे. आणि म्हणून मित्रांनो, 2 महिन्यापूर्वी म्हणजे अजितदादा पक्ष सोडून बाहेर पडण्यापूर्वी 2-4 दिवस आधी मला जी कुजबूज ऐकायला आली होती त्याच्या खेळीची ही पावलं दिसतात. कारण 2 जुलैला अजितदादा बाहेर पडले आणि ही कुजबूज दिल्लीत मी एक 4-5 दिवस आधी ऐकली होती. त्याला आता जवळजवळ 2 महिने होत आले आणि तेवढ्यात बीडमधून छगन भुजबळांनी तोफ डागली आणि ते तोफेचा गोळा जो होता तो इकडे तिकडे पडू नये म्हणून साक्षात जितेंद्र आव्हाडांनी तो उचलला आणि शरद पवारांच्या अंगावर टाकलेला आहे तोफेचा गोळा. आणि शरद पवार त्याला उत्तर देऊ शकलेले नाहीत. भुजबळ यांच्या आरोपाचा स्पष्ट शब्दात इन्कार शरद पवारांना करता आला नाही. त्यांनी उडवाउडवी केली, नाहीतर भुजबळ तुरुंगात गेले असते. आणि जितेंद्र आव्हाड
यांचा इन्कार करणं तर शरद पवारांना अशक्य आहे. कारण एक नाव वकिलाचं, अटर्नी जनरल सहाय्यक, याचं नावच जितेंद्र आव्हाडांनी कोट केलं, ते ट्विटरवर डिलीट झालं तरी इतिहासातून डिलीट होत नाही. आणि म्हणून या सगळ्यातून मोक्ष मिळवण्यासाठी शरद पवार हे अचानक येत्या 1.5-2 महिन्यात, म्हणजे कदाचित 4-5 विधानसभांच्या निवडणुका व्हायच्यात त्याच्या आधी आपला राजसन्यास जाहीर करण्याची शक्यता हळूहळू साकार होताना दिसते. कितपत साकार होईल मला माहीत नाही, कारण ही कुजबूज आहे. बाकी तुम्ही विश्वास ठेवा न ठेवा प्रत्येकावर, प्रत्येकाने स्वतःच्या विवेकबुद्धीला वापरून निर्णय घ्यावा. मी आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.